नवयुग मित्रमंडळ नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारून नवयुग मित्रमंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्टच्या माध्यमातून माननीय नगरसेविका सौ नेहाताई रमेश आमरे व समाजसेवक श्री रमेशजी आमरे यांच्या पुढाकाराने गेली 2 दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा आज 21व्या वर्षात पदार्पण करत नवरात्रीच्या मंगलप्रसंगी अधिक दृढ झाली आहे. या प्रवासाचा संक्षिप्त अहवाल कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. या कार्यक्रमात काल बुधवारी 24 सप्टेंबर 2025 सायंकाळी 7 वाजता महाआरती बंगाली समाज नवोदया ट्रस्ट न्यू बंगाल क्लब ठाणे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. सायंकाळी 7 ते 10 वा केरला समाज कार्यक्रम काली माता मंदिर चंदमेल्ला यांचे वाद्यवृंद वाजवण्यात आले. नवीन मंदिरातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या आता उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही बघाल तर जे गड किल्ले आहेत, आपले 12 गड किल्ले आहेत, जे युनेस्कोमध्ये गेलेले आहेत, त्याला मान्यता भेटलेली आहे. आपले गड किल्ले त्यांचं आम्ही देवीबरोबर त्यांचं प्रकाशन केलेलं आहे. तसेच सिंदूर जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जे आता आपण जिंकलेलो आहोत, कुठल्या देशावरती आपण आज राज्य करतोय आणि आपला देश भारत देशात सर्वात 1 नंबर व्हावा अशी आमची भारतीयांची ही इच्छा आहे. या कार्यावर बघा तुम्ही की दरवर्षीप्रमाणे जो आमचा लेखाजोखा आहे तो आम्ही आज मांडलेला आहे. आमचे पदाधिकारी असतील जे गेल्या सातत्याने आमचे पदाधिकारी ते नवीन मित्रमंडळासाठी सातत्याने काम करतात. तुम्ही दहीहंडी उत्सव बघा, नवरात्र उत्सव बघा, गेली 21 वर्ष हे सर्व सहकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आमरे परिवार हे नवरात्र उत्सव साजरा करतो. आज तुम्ही बघाल की दर दिवशी इथे वेगवेगळे समाजाची लोक आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपतात. आज तुम्हाला केरळाची लोक होती, केरळवरून आलेली आहे ती, आणि इथे त्यांचे काही भावबांधव राहतात. त्यांनी एकत्र मिळून आज इथं तुम्ही बघाल की त्यांनी त्यांची जी परंपरा आहे ती त्यांनी साजरी केली. हे आवाहन करतो की देवीचे येऊन दर्शन घ्यावे, नवीन मित्रमंडळाला आशीर्वाद द्यावा आणि असाच नवीन मित्रमंडळाला चांगलं कार्य करत राहावं ही देवी चरणी प्रार्थना करतो.